सांगितलेली मी खूप वर्षापूर्वी, माहिती आहे का? नेहमी सांगतो माहिती आहे ना? ओके, असं परत सांगतो. एक माणूस होता, त्याच्या मागे बोका लागला. कोण लागला? बोका, माहिती आहे ना? हां, बोक्याला काय आवडतं? सुक्का बोंबील. तो माणूस त्याच्या मागे कोण लागला? बोका. का माहिती आहे? त्याच्या खिशात काय होतं? बोंबील. बोका मागे लागू नये म्हणून त्या माणसानं काय करायला पाहिजे? बोंबील काढून टाकायला पाहिजे. सैतान आपल्या मागे लागतो का? काय करायला पाहिजे? सुका बोंबील काढून टाकायचं, म्हणजे पाप काढून टाकायचं. हालेलुया. आपल्या देशाचं सैन्य आहे ना, बरोबर? आणि पाकिस्तानचं पण आहे ना. पाकिस्तानचं किती आहे आपल्याला माहीत आहे का? पाकिस्तानकडे किती अणुबॉम्ब आहेत, त्यांचं सैन्य किती आहे, त्यांच्याकडे किती रणगाडे आहेत, आपल्याला माहीत आहे? नाही ना. मग आपल्या समजा सैन्याला पाकिस्तान विरुद्ध युद्ध करायचं असेल तर काय करावं लागेल? हां, त्यांच्यापेक्षा आपल्याकडे जास्त पाहिजे ना, बरोबर की नाही? मग आपल्याला माहीतच नाही त्यांच्याकडे काय आहे, तर आपल्याला त्यांच्याने भिडवेल का? नाही ना. मग त्यासाठी काय करतं आपल्या देशाचं सरकार? हां, गुप्त हेर पाठवतं. ऐकताय का तुम्ही कधीतरी बातम्या की आपल्या गुप्तहेराला पाकिस्तानमध्ये पकडलं, त्याला तिकडे मारलं, जेलमध्ये टाकलं, त्याला सोडत नाहीत, परत सोडत नाहीत, कारण त्याच्याकडे गुप्त बातम्या असतात. तो तिकडलाच होऊन राहतो आणि तिकडची सर्व माहिती आहे ना सैन्याची, ती आपल्या देशाला पुरवतो. आणि पाकिस्तान पण आपल्यामध्ये पाठवतो. चायनाची लोक पण येतात आपल्यामध्ये काय काय बघायला, बरोबर? मग आपल्याला माहीत आहे का सैतानाकडे काय काय आहे? आपल्याला भिडायचं आहे ना, मग त्याची शक्ती माहिती पाहिजे की नाही? माहिती आहे का आपल्याला? मग कसं भिडवेल? भिडवेल का? नाही ना. काय करायचं आहे? सैतानाची सर्व युक्ती जाणायच्या आहेत आणि प्रभूने दिलेलं सामग्री वापरायची, बस. हालेलुया. सैतान आपल्याला पाप का करायला लावतं माहिती आहे? त्याला काय फायदा आहे? सैतान आपल्याला का फसवतो? त्याला काय फायदा आहे? एदेन बागेमध्ये सैतानाने आदाम आणि एवेला कसं का फसवलं? काहीतरी उद्देश असेल की नाही? काहीतरी पाहिजे की नाही सैतानाला? चोर येतो चोरी करण्यासाठी, नाश करण्यासाठी, मारण्यासाठी, घात करण्यासाठी. काहीतरी उद्देश आहे त्याचा. त्याला तुमचा अधिकार पाहिजे. तुम्ही त्याच्यावरती अधिकार केलेला त्याला आवडत नाही, तर त्यानं तुमच्यावरती अधिकार करावा अशी त्याची इच्छा आहे. हालेलुया. आपण सैतानावरती अधिकार का करू शकत नाही? आपण बोलतो तेव्हा तो निघत का नाही? तो सांगतो पौलाला मी ओळखतो, येशूला मी ओळखतो, तू कोण? हालेलुया. घ्यायची का शक्ती? तुम्हाला वाटत नाही जे पेत्राकडे आहे ते माझ्याकडे असावं, पौलाकडे होतं ते माझ्याकडे असावं? कधी वाटतं? माझी तर पूर्वीपासून इच्छा आहे, प्रभू जे तू पहिल्या मंडळीला दिलेलं ते आम्हाला पण पाहिजे. धन दौलत हे ते सगळं तू देशीलच, पण तुझं सामर्थ्य जे तुझ्या पहिल्या मंडळीत होतं ते मला पाहिजे, की आम्ही चालावं, आमच्या सावलीनं रोगी बरे व्हावे, आम्ही हात ठेवावे आणि रोगी बरे व्हावे, आम्ही जाताना भूतानी सांगावं हा देवाचा माणूस आहे, भूत ओरडावीत. वाटत नाही? काय कशासाठी बोलवले आपल्याला?
सैतानाला जिंकण्यासाठी. पण समजा आपल्याला माहितीच नाही सैतान कसं काम करतो, तर आपण त्याला काय जिंकणार? बघा, जेव्हा तो आपल्याला पाप करायला लावतो तेव्हा आपण आपली साक्ष गमावतो. पहिली गोष्ट काय करतो? आपण आपली लोकांमधली साक्ष गमावतो. बघा, हा बाप्तिस्मा घेतलेला, प्रार्थनेला जात होता, हा आता दारू प्यायला लागला. चांगली साक्ष आहे की वाईट साक्ष आहे? वाईट. लोकांमध्ये आपल्याला ज्योतींसारखं ठेवलेलं आहे. कशासारखं? तुम्ही प्रकाश आहात. आपला प्रकाशाचा अंधार झाल्यावरती लोक हसतील की यानं घर बांधायला घेतलं, याला घर बांधता आलं नाही. काय सांगितलं ना प्रभूनं, तू पहिला हिशोब कर, तुला जमेल का, मग माझ्या मागे ये. हालेलुया. हिशोब केला की माझी साक्ष मी मरेपर्यंत ठेवीन की मी प्रभूचा दास आहे, मी प्रभूचा पोयरा आहे. मला कोणी बोट नाही दाखवलं पाहिजे की बघ हा प्रार्थनेला जातो आणि बघा कसं करतो ते. आपल्याविषयी लोक काय बोलतात गावामध्ये बघा, प्रत्येकानं समजलं पाहिजे. काय बोलतात? बरं बोलतात की वाईट बोलतात? बोला. तुमचा आवाज नाहीत म्हणजे काहीतरी गडबड आहे. हां, सांगा. बरं बोलतात माझ्याबद्दल. माझं उदाहरण सांगतो. मी कुठे गेलो मला फादर बोलतात. काय मी फादरसारखं दिसतो? 3 वेळा झालं. एकदा बँकेत गेलो, तिथे मला फादर बोललो. एकदा ट्रेनमध्ये आज मला भेटला, तो सांगतो तुम्ही फादर आहात का? म्हटलं नाही, मी पास्टर आहे. तर फादरसारखं दिसतो सांगतो तू. आपली साक्ष सैतानाला काय हवी आहे की आपण साक्ष देऊ नये, आपली साक्ष मारून टाकावी, जेणेकरून दुसऱ्यांना आपण प्रभूजवळ आणू नये. मी पाप करत राहिलो तर मी दुसऱ्यांना प्रभू काय देणार हो? मी दारू प्यायली तर दुसऱ्यांना दारू प्यायला बंद कसं करणार? तो सांगतो तू पहिली प्यायची बंद कर, नंतर मला सांग. मी चिखलात राहून चिखलातल्यांना काढू शकेन का? चिखलातल्यांना काढण्यासाठी मला काय करावं लागेल? मला दगडावर उभं राहावं लागेल. सैतान काय करतो? मला चिखलात ओढतो. त्याला माहिती आहे मी एकदा चिखलात पडलो की मी दुसऱ्यांना काढू शकणार नाही, मी दुसऱ्यांना खाली खेचीन. हां, चिखलातला माणूस दुसऱ्यांना खाली खेचतो, दगडावर असलेला माणूस दुसऱ्यांना वरती काढतो. सैतानाला तुमची साक्ष हवी आहे, तो तुमची साक्ष मारतो. बघा, सोपं नाही आहे, पाप करणं सोपं नाही. इतकं आपण सोपं समजतो. कोण पाहतो? नाही, सैतान पाहतो, देवही पाहतो. आमेन, हालेलुया. पहिली गोष्ट, सैतान काय करतो? आपली साक्ष नष्ट करतो. दुसरी गोष्ट, देवामध्ये आणि आपल्यामध्ये भिंत तयार करतो. बघा, पाप करून तुम्ही प्रार्थना करू शकता का? जाऊ शकता शुद्ध विवेक भावानं? नाही. तुमचा अंतरात्मा तुम्हाला साथ देणार नाही. भलेही तुम्ही तोंडानं कराल, पण मन तुमचं दुसरीकडे अडकलेलं असेल. लाजेनं, दोषारोपानं, कमीपणाच्या भावनेनं की मी काय केलं. देवामध्ये आणि आपल्यामध्ये भिंत तयार होते. देव आपल्यापासून दूर जात नाही, आपण देवापासून दूर गेलेलं वाटतं. बरोबर का? हालेलुया. तिसरी गोष्ट, आपण देवानं आपल्याला बोलावल्याचा उद्देश जो आहे तो लांबणीवर टाकतो. देवाची काय इच्छा आहे? आपण बालकच राहावं की प्रौढ व्हावं? दूधच प्यावं? हा, सगळेजण असे आले तर इकडे काय वाटेल हो? हां, बरं वाटेल?
नाही. प्रौढ व्हावं, समजूतदार व्हावं, बापाच्या बिझनेसमध्ये सहभागी व्हावं. बालकाला बापाचा बिझनेस माहीत नसतो, प्रौढ माणसाला माहीत असतो माझ्या बापाचा बिझनेस काय आहे. माझ्या बापाचा बिझनेस जगाला जिंकणं आहे, लोकांना जिंकणं आहे, त्याची सुवार्थ सांगणं आहे. हालेलुया. प्रभू येशूनं कोणता बिझनेस केला? माझ्या बापाचं काम ते मी पूर्ण करीन. येशूनं पाप केलं असतं तर काय झालं असतं? हालेलुया. त्याच्या जीवनाचा उद्देश पूर्ण झाला असता. ज्या कामासाठी तो वधस्तंभावर पापरहित मरण, पाप शुद्ध पवित्र मरण नाही, पवित्र होऊन मेला की नाही, पवित्र यज्ञ, त्यानं पाप केलं असतं तर आपलं तारण झालं असतं. मग येशूनं सैतानाला अडवलं आणि पाप केलं नाही, जेणेकरून त्याने त्याच्या जीवनाचा उद्देश पूर्ण केला. हालेलुया. आपल्याला काय बनायचं आहे? माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे? मला सैतानाला पायाखाली चेंगरायचं आहे, तसं येशूनं चेंगरलं. मला ख्रिस्तासारखं व्हायचं आहे. फळ देण्यामध्ये, प्रीतीमध्ये, आनंदामध्ये, विश्वासामध्ये, सैतानाला हरवण्यामध्ये मला येशूसारखं व्हायचं आहे. पण जेव्हा मी पाप करतो तेव्हा ते लांबणीवर जातं. देव क्षमा करत नाही असं नाही, देव क्षमा करतो. तुम्ही 1000 वेळा पाप कराल, 1000 वेळा क्षमा करील देव. पण तुम्ही स्वतःचं उद्देश घालून बसता. जिकडे 1 वर्ष लागायचं तिकडे 15 वर्ष लागतील. इस्रायली लोकांना देवानं मिस्रातून बाहेर काढलं. मिस्रातून कनान देशात जाण्यासाठी किती वेळ लागणार होता? 11 दिवस. 11 दिवसांनी ते त्या वाटेवर पोचले, त्या कादेश बर्ण्याच्या नावाजागी ना. पण किती वर्ष लागली? का? आणि त्यांनी कुरकुर केली, विश्वास ठेवला नाही, देवाविरुद्ध कुरकुर केली, मोशेविरुद्ध कुरकुर केली. त्यांना त्यांचं जागा मिळाली नाही. आपल्याला किती वेळ लागायला पाहिजे प्रभूमध्ये प्रौढ व्हायला? किती? 1 वर्ष, 2 वर्ष, 2 वर्ष पकडा, 3 वर्ष पकडा. किती वेळ लागला? सैतान खुश आहे की दुःखी आहे? सैतानाला आनंद झाला ना. काय? आणि देवाला, देव वाट बघतोय, अरे कधी माझा बिझनेसमध्ये येणार, कधी माझी सामर्थ्य घेणार, कधी माझं काम करणार. हालेलुया. बघा, पाप करणं एवढं आपण सोपं समजतो तितकं सोपं नाही. त्या एका पापामुळे हे सगळे जगामध्ये प्रॉब्लेम आहेत. काय पाप केलेलं आहे एवेनं? काय पाप केलेलं आहे एवेनं? 10 आज्ञा मोडलेल्या? काय? एकच, जे फळ खायला नाही सांगितलं ते खाल्लं बस. पण त्या एका पापामुळे आज ही अवस्था जगामध्ये आहे ना. चांगलं आहे जग, मग एका पापाचा एवढा परिणाम आहे, तर आपल्या जीवनामध्ये आपण पाप केलं तर परिणाम होणार नाही? आपण एवढं लाईटली घेतो की काही नाही होत, येशू ख्रिस्ताचं रक्त मला सर्व पापापासून शुद्ध करतं. पाप करा, क्षमा मागा, पाप करा, क्षमा मागा, पाप करा, क्षमा मागा, बस तेवढंच माझ्या जीवनाचा उद्देश आहे. प्रभूमध्ये वाढायचं नाही आहे. आणि सैतान आनंदी आहे. आपण रोग्यांना का माशी पण मारू शकत नाही. कोण घाबरतो आपल्याला? सैतान घाबरतो की आपण सैतानाला घाबरतो? कोण कोणावरती हावी होतो? का? खिशामध्ये सुका बोंबील ठेवलाय.
हालेलुया. सोपं आहे की कठीण आहे? प्रभूच्या दासाला ते सोपं आहे, जर मी ख्रिस्ताच्या अधीन असलो तर. चौथी गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट, शैतान आपल्याला पाप का करायला लावतो? तो आपल्यावरती अधिकार करू इच्छितो. काय पाहिजे त्याला? आदम आणि एवेला काय अधिकार दिलेला? सर्व पृथ्वीवरती त्यांना अधिकार दिलेला की तू जे बोलशील तसं होईल. सर्व प्राणी मात्र तू बोलशील ते ऐकतील. आकाशातले पशु, जमिनीवरचे पशु, समुद्रातले सर्व मासे तुझ्या वाणीनं काम करतील. हालेलुया. आज करतात? आपण बोलल्यावर होतं काही? का नाही होत? आता मला अधिकार दिलेला जे तू बोलशील ते होईल. आपण नाही, कारण सैतान तो अधिकार आदामानं सैतानाला दिला. ज्याचं आपण ऐकतो आपण त्याच्या अधीन असतो. काय? जर मी पापाचं दास्य केलं तर मी पापाच्या अधीन असतो. जो पाप करतो तो पापाचा दास आहे. हालेलुया. मग सैतान माझ्यावरती अधिकार करत असेल तर मी सैतानावरती अधिकार कसा करणार? मी त्याच्या खाली आहे. भलेही मला प्रभूने अधिकार दिला आहे, पण मला वापरता येत नाही. काय करायचं आहे? पाप करायचं नाही, प्रभूला घ्यायचं आणि सांगायचं, प्रभू तू दिलेला अधिकार मी सैतानाला देणार नाही. पाप करताना एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण पाप करतो तेव्हा आपला अधिकार आपण सैतानाला देतो आणि सांगतो, आ बैल मुझे मार. काय म्हणतो? हा बैल मुझे मार. मग हे तुटला, त्या तुटला, असा दुखता, तसा दुखला, हा दुखता, त्या दुखता. मूळ कारण काय आहे? सैतानाला आपण अधिकार दिला. भटाला दिली ओसरी, बोला माहिती आहे? भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी. भटाला थोडी जागा दिली तर तो सगळं घर घेतो. मग सैतानाला वाव देऊ नका. काय म्हटलंय? सैतानाला वाव देऊ नका, जागा देऊ नका. त्याला थोडीशी जागा दिली, त्याला थोडीशी फट दिली, त्याला थोडंसं बोट दिलं तर हात पकडणारच. मग सांगू नका हात पकडला, मला पकडला, मला पकडला, येशू मला सोडव, येशू मला सोडव. सावधान, सावध असा, जागे असा, कारण तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला खावे किंवा गिळावे हे शोधत फिरतो. त्याचं वैर लोकांशी आहे का हो? जगातल्या लोकांशी त्याला काय लेणं देणं आहे? ते त्याचेच आहेत. बरोबर की नाही? जगातली लोक, सैतान त्यांना काही फरक पडत नाही सैतानाला, ते त्याचेच आहेत. पण फरक जेव्हा पडतो जेव्हा मी प्रभूचा स्वीकार करतो, कारण मी त्याचा शत्रू होतो. काय? जेव्हा आम्ही प्रभूचा स्वीकार करतो, जेव्हा प्रभूच्या मागे जाऊ लागतो, तेव्हा मी सैतानाला भारी वाटतो. कारण जे माझ्याकडे आहे ते त्याच्याकडे नाही. माझी शक्ती येशूमध्ये त्याच्यापेक्षा जास्त आहे. जो माझ्यामध्ये आहे तो जगात आहे त्यापेक्षा मोठा आहे. हे त्याला नकोय, म्हणून तो तुम्हाला पाप करायला लावतो. सोपं आहे? आपल्यालाच वेळ लागेल. प्रभूनं दिलेलं आहे पण आपण घेतच नाही आहेत. प्रभूनं सर्व दिलंय. दिलं नाही का भूतांवरती अधिकार आपल्याला? हालेलुया. एक वचन वाचू. दुसरा करंथीकर. बघा, काही गोष्टी असतात आपण अजाण असतो. खूप अशा गोष्टी आहेत, पापा आहेत, ज्या सैतान आपल्या विरुद्ध वापरतो आणि आपल्या विरुद्ध वरती राज्य करतो.
दुसरा करंथीकर 2 अध्याय, इथे क्षमेविषयी लिहिलेलं आहे की जर मी क्षमा केली नाही तर सैतान माझ्यावरती वर्चस्व मिळवतो. 2 करंथीकर 2 अध्याय 10 आणि 11. 2 करंथीकर 2 अध्याय 10 वचन. ज्याला तुम्ही कसाची क्षमा करता त्याला मीही क्षमा करतो, कारण मी जर कोणाला कसाची क्षमा केली आहे तर त्याला ती तुम्हाकरिता ख्रिस्ताचे समक्ष केली आहे, यासाठी की सैतानाने तुम्हावर वर्चस्व मिळवू नये, कारण आम्ही त्याच्या युक्तींविषयी अजाण आहो असे नाही. हालेलुया. काय म्हणतो पौल? की तुम्ही कशाची कोणाला क्षमा केली तर मीही केली. हालेलुया. आणि मी जर कोणाला कशाची क्षमा केली आहे तर ती त्याला तुम्हाकरता ख्रिस्ताच्या समक्ष केली आहे. सोडून द्यायचं, जाऊ दे, चल क्षमा केली, मनात धरून ठेवायचं नाही. मनात धरून ठेवलं तर सैतान तुम्हालाच पिंजऱ्यात घालेल. हालेलुया. असं का? जर क्षमा केली नाही तर काय होतं बघा. यासाठी, कशासाठी क्षमा करावी? यासाठी की सैतानाने आम्हावर वर्चस्व मिळवू नये. आम्ही क्षमा केली नाही तर सैतान आम्हावरती वर्चस्व मिळवतो. मग काय होईल? सैतानाच्या वर्चस्व आपल्यावरती असेल तर बरं होईल की वाईट? आरोग्य असेल का? शांती असेल का? विसावा आहे का? आशीर्वाद आहेत का? बघा, एक पाप तुमचं केवढं घेऊन गेलं. हालेलुया. कारण आम्ही त्याच्या युक्तींविषयी अजाण आहो असे नाही. आपण सांगू शकतो का की सैतानाच्या युक्तीविषयी मी अजाण नाही? कारण अज्ञानामुळे देवाच्या लोकांचा नाश होतो. का होतो देवाच्या लोकांचा नाश? अज्ञानामुळे. सैतानाच्या कपट युक्ती आम्ही जाणल्या नाहीत म्हणून तो पहिला सांगतो कर आणि मग सांगतो मर. काय सांगतो सैतान? कर ना, लय भारी, लय बेस, मजा येते, आणि मग आता मर. प्रभू सांगतो माझ्यामध्ये राहा, माझ्याशिवाय तुला काहीच करता येत नाही. माझ्यामध्ये राहा, माझं जीवन रे, माझं जीवन तुझ्यामध्ये असेल आणि जिवंत राहा. हालेलुया. बरोबर की नाही? योहान 10:10 आपल्याला माहीत आहे हे वचन. नसेल माहीत तर पाठ करा. योहान 10:10. योहानाचं पुस्तक 10 अध्याय 10 वचन. चोरी करावी व ठार मारावे व नाश करावा याच हेतूने तो चोर येतो. मी तर त्यांना जीवन असावं व ते त्यांना उदंड असावं म्हणून आलो आहे. हालेलुया. चोरी करावी, ठार मारावे, नाश करावा याच हेतूने चोर येतो. सैतान पाप का करायला लावतो? आपल्या अधिकाराची चोरी तो करतो. काय चोरतो तो? पैसे. काय चोरलं त्याने आदाम आणि एवेचं? अधिकार. जो देवानं त्यांना अधिकार दिलेला तो अधिकार सैतानानं चोरला. त्यासाठी जेव्हा सैतानानं प्रभूला मोह घातला तेव्हा म्हणाला हे सर्व मला दिलेलं आहे, तू मला नमन कर म्हणजे मी हे तुला देईन. काय म्हणाला सैतान? हे सर्व जगातल्या राज्य मला दिलेली आहेत. येशूला म्हणाला तू मला नमन कर, मी हे सर्व तुला देईन. कोणी दिलेलं सैतानाला सगळं? आदामाने दिलेलं. हालेलुया. चोरी करावी, आपल्या अधिकाराची चोरी करावी, आपल्या सामर्थ्याची चोरी करावी. कारण येशूनं जे दिलेलं आहे ते त्याला चोरी करून नेतो तो.
ठार मारावे, ठार मारावे. बरं का वाईट? कोणाला जायचंय? वेळेच्या अगोदर. आपली वेळ ठरलेली आहे, प्रभूनं दिलेला आहे ना न्याय. पण वेळेच्या अगोदर आपण कशाला मारावं? आहे ना वचन, वेळेच्या अगोदर तू कशाला मारावंस? ठार मारावे. आपल्या वेळेच्या अगोदर तो आपल्याला घेऊन जाईल. मला 70-80 वर्ष दिली असतील तर मी 30 वर्षात उडनछू. का? जाणलं नाही. सैतानाचे युक्त्या मी जाणल्या नाहीत. मी बालकासारखं राहिलो. क्या होता है? कुछ नहीं होता है. अरे कुछ नहीं होता नहीं, सब कुछ होता है. वो चोरी करता है, वो मार डालता है. अभी नहीं समझेगा, बाद में समझेगा. आणि नाश करावा. कसला नाश करावा? तुमच्या सर्वस्वाचा नाश करावा. हा त्याचा हेतू आहे. तुम्ही प्रभूमध्ये वाढू नये. प्रभूचं सान्निध्य, प्रभूची शक्ती, त्याचं बळ तुम्ही घेऊ नये म्हणून तुम्हाला तो अडवतो. हालेलुया. परंतु येशू काय म्हणतो? मी तर त्यांना जीवन असावे. काय असावं? जीवन, अधिकार, फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, नम्रता, सावध मन, संयम. जीवन आहे ते असावं म्हणून मी आलो आहे. आशीर्वादित असावे म्हणून मी आलो आहे. मी त्यांना बरं करावं म्हणून मी आलो आहे. मी त्यांच्या पापांची क्षमा करावी म्हणून आलो आहे की त्यांना जीवन असावं. मी त्यांच्यामध्ये राहावं, त्यांनी माझ्यामध्ये राहावं. जसं आदामाला निर्माण केलेलं तो देवाशी संगतीनं राहत होता, तसं तुम्ही आणि मी एकत्र राहावं. म्हणून येशू सांगतो, मी जीवन देण्यासाठी आलो आहे आणि ते विपुल देण्यासाठी आलो आहे. देवाकडे कमी नाही. 1 किलो 2 किलो मागत देत नाही तो. किती मागतो आपण जीवन? 1 किलो 2 किलो पाव किलो किती पाहिजे? अरे दिया लेकर आजा, जितना बड़ा दिया है उतना तेल डालेगा. तुम्ही टमरेलच बोलतो ना त्याला. पेला घेऊन आला पेला भरेल, टमरेल घेऊन आला टमरेल भरेल, बादली घेऊन आला बादली भरेल, पिंप घेऊन आला पिंप भरेल, वीर घेऊन आला वीर भरेल, नदी घेऊन आला नदी भरेल. किती आहे? आपण किती मागतो, आपण किती घेतो. देणाऱ्याचे हात तोकडे नाहीत, घेणाऱ्याचे हात तोकडे पडतात. उदंड जीवन असावं, विपुल जीवन असावं म्हणून मी आलो आहे. सैतानाला ते नकोय. हालेलुया. योहान 8 कसं करतो, कसं फसवतो आपल्याला? योहान 8 44-45 वचन. योहान 8:44. तुमचा बाप सैतान याच्यापासून तुम्ही आहात आणि तुम्ही तुमच्या बापाच्या कुवासनाप्रमाणे करायला इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा आपल्यातूनच बोलतो, कारण तो लबाड आहे आणि लबाडाचा बापही आहे. हालेलुया. येशू त्या लोकांना काय म्हणाला? तुमचा बाप सैतान ह्याच्यापासून तुम्ही आहात. बापरे, काय राग आला असेल त्यांना. आमच्या बापाला सैतान बोलला. हालेलुया. पण खरं बोलला ना येशू, सत्य आहे ना तो. आणि तुम्ही तुमच्या बापाच्या कुवासनांप्रमाणे करायला इच्छिता. कारण जो पाप करतो तो पापाचा दास आहे. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता. कोण? बाप कोण? सैतान. हालेलुया. तो प्रारंभापासून मनुष्य घातक आहे. त्याला माणसं आवडत नाहीत. का माहिती आहे? देवाचे प्रतिरूप आहे. हां, माणसाला देवाचं प्रतिरूप दिलेलं आहे म्हणून. तो देवाला काय करू शकत नाही. करू शकतो का देवाला काय? तो नाही.
पण आपल्याला त्रास देऊन तो देवाला त्रास देतो, कारण देवाचे आपण लेकरे आहोत. जेव्हा आपल्याला त्रास होतो तेव्हा देवाला त्रास होतो. हालेलुया. बरोबर का? तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही. जिथे सत्य आहे तिथे सैतान टिकत नाही. जिथे देवाचं वचन आहे तिथे सैतान टिकत नाही. सत्य काय आहे? तुझे वचन सत्य आहे, प्रभू म्हणतो. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. जो देहधारी होऊन तुमच्याशी बोलत आहे तो प्रभू येशू, तो सत्य आहे. तुम्हाला सत्य जाणायचं आहे? प्रभू येशूकडे पहा. सैतानाविषयी सत्य पाहायचंय? प्रभू येशू काय बोलतो ते पहा सैतानाबद्दल. बापाविषयी सत्य जाणायचंय? येशू काय बोलला बापाविषयी ते पहा. माणसाविषयी सत्य जाणायचंय? येशू काय माणसाविषयी बोलतो ते पहा. आणि त्याच्या शिष्याविषयी सत्य पाहायचंय? येशू काय बोलतो शिष्याबद्दल ते पहा. प्रत्येक सत्य येशूनं विदित केलेलं आहे. तुम्हाला जे जाणायचं आहे ते सत्य येशूमध्ये आहे. सत्य तुम्ही जाणाल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करील. कोणतं सत्य पाहिजे तुम्हाला? येशूमध्ये बघा. त्याचं वचन सत्य आहे. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्या मधून गेल्याशिवाय तुम्हाला बापापाशी जाता येत नाही. कोणता देव म्हणाला मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे? कोणी नाही, कोणच नाही. फक्त येशूच म्हणतो तुम्हाला मार्ग पाहिजे, मीच आहे. जीवन पाहिजे, मीच आहे. सत्य पाहिजे, मला जाणा. माझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही. वाचवणारा कोणी नाही, तारणारा कोणी नाही, तुम्हाला पापातून मुक्त करणारा कोणी नाही. जर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही तर तुम्ही आपल्या पापात मराल. पण जो विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल. हालेलुया. मेला तरी जगेल. सैतान हे सत्य आपल्याला समजू देत नाही. तो येशूकडे आपल्याला येऊ देत नाही. आलो तरी आपण त्याच्या जवळ जाऊ देत नाही. आपल्याला पापात अडवून ठेवतो जेणेकरून आपण त्याला भारी होऊ नये. समजतं का मी काय म्हणतोय? हालेलुया. पुढे बघा. कारण त्याच्यामध्ये सत्य नाहीच. त्याच्यामध्ये सत्य नाहीच. तो खोटे बोलतो तेव्हा आपल्यातूनच बोलतो, कारण तो लबाड आहे आणि लबाडाचा बापही आहे. तो खोटंच बोलतो, वचनाच्या विरुद्धच बोलणार. पण आपल्याला वचनं माहीत पाहिजेत. खरं काय आणि खोटं काय वचनाप्रमाणे आपल्याला माहीत पाहिजे. हालेलुया. काय म्हटलेलं देवानं की पाप दाराशी टपून बसलेला आहे. त्याचा तुझ्यावरती इच्छा होईल, परंतु तू त्यावरती अधिकार कर. बघा उत्पत्ती 4 अध्याय 6 आणि 7. देवाची आज्ञा काय आपल्याला? अधिकार कर. काय आज्ञा आहे? अधिकार कर. बोला. अधिकार कर. तू अधिकार त्याला सैतानाला देऊ नको. त्याच्यावरती अधिकार कर. आमेन. तो दाराशी टपून बसेल रोज, पण तू अधिकार कर. कारण मी माझी शक्ती तुला दिलेली आहे. आकाशात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तो मी तुझ्यामध्ये राहतो. तू अधिकार कर. आमेन. प्रारंभ 4:7. तू जर बरे करशील तर तू मान्य केला जाणार नाहीस काय? आणि तू बरे करणार नाहीस तर पाप दारासे टपून बसला आहे आणि त्याची इच्छा तुझ्यावरही होईल, परंतु तू त्यावर अधिकार कर. वचन 6 पासून आपण वाचू. आणि यहोवा कानियनाला म्हणाला, तुला राग का आला आणि तुझे तोंड का उतरले? हालेलुया. पाप केल्यावरती काय येतं? राग येतं, भीती येते, काही येतं. हां, मग काय होतं? तोंड कसं होतं? रडूबाई.
हालेलुया. मग प्रभू त्याला म्हणाला, यहोवाला म्हणाला, काईनाला म्हणाला, तुला राग का आला आणि तुझे तोंड का उतरले? जर तू बरे करशील तर तू मान्य केलं जाणार नाहीस काय? वाव, काय म्हणतो प्रभू आपल्याला? जर तू नीट चालशील, जर तू माझ्या मार्गात चालशील, जर तू माझ्या बरोबर चालशील, जर तू बरे करशील तर तू माझ्यासमोर मान्य केला जाणार नाहीस काय? उत्तर काय? हो की नाही? होय. आणि जर तू बरे करणार नाहीस, तुला पापच करायचं आहे. लोक बघणार नाहीत, पण मी बघेन. जर तुला पापच करायचं आहे तर पाप दाराशी टपून बसलेला आहे, दूर नाही. पाप दूर, सैतान दूर आहे का? कुठे राहतो सैतान? हालेलुया. आपण जितकं लांब ठेवू तितकं लांब राहील. सैतानाला किती अधिकार आहे? जितका आपण त्याला अधिकार देऊ तितकाच. काय सैतानाला अधिकार आहे? त्याला वधस्तंभावरती नेस्त नाबूत नाही केलं प्रभूनं? त्याचं डोकं नाही फोडलं? किती अधिकार राहिलाय त्याचा? किती? अहो सांगा, घाबरता काय? भूताना किती अधिकार आहे? सैतानाला किती आहे? काहीच नाही. पण जर तुम्ही त्याला दिला तितका अधिकार तो घेईल. तुम्ही जितका अधिकार त्याला द्याल तितका तो घेणार, सोडणार नाही. मग अधिकारच देऊ नका ना. हालेलुया. सांगायचं पाप पुढे तर सांगायचं नाही, मी माझा अधिकार नाही देणार. मी माझं वस्त्र जे प्रभूने मला दिलेलं आहे ते तुला नाही देणार. कशाला? नाही, मी ख्रिस्ताला पांघरलेला आहे. तुझं माझ्यावरती काहीच चालणार नाही, कारण माझ्यामध्ये जो आहे तो तुझ्यापेक्षा मोठा आहे. हालेलुया. काय समजतं का? मस्त आहे ना, छान आहे ना. आपण काय मरतुकडे आहोत का? देवाची लेकरं आहोत, देवाचे सेवक आहोत. तो त्याच्या सेवकांना अग्नीचे जाळ असा करतो. आहे ना वचन इब्रिकराच्या पत्रात, तो त्याच्या सेवकांना अग्नीचे जाळ असा करतो. अरे पण आपणच विझलेले असतो. ते पाणी पडलेलं असतं, ढगालेले असतात, वारे असतात, वादळ असतात. अरे काय झालं? अरे उभे राहा, उभे राहा. वेळ फार कमी आहे. त्याला राग आलेला आहे. वेळ कमी आहे की नाही? राग कुणाला आलाय? आलाय ना. मग तुम्हाला येतो का नाही त्याचा? त्याला येतो. आपल्याला येऊ दे ना त्याचा राग. राग करायला कोणी मनाई केले? सैतानावर रागवा, माणसावर नका रागू. राग करायला मनाई केले देवानं? बघा. रागे बरा कोणावर? सैतानावर. पण पाप करायचं नाही. हालेलुया. सैतानाला वाव देऊ नका. त्याच्याबरोबरच ते वचन आहे इफिसियन्स पत्रात, रागे बरा परंतु पाप करू नका. तुमच्या अंथरुणावर असताना सूर्य मावळू देऊ नका. सैतानाला वाव देऊ नका. हालेलुया. जर तू बरे करशील तर तू मान्य केला जाणार नाहीस काय? आणि जर तू बरे करणार नाहीस तर पाप दाराशी टपून बसलेला आहे, तो सोडणार नाही. आणि त्याची तुझ्यावर इच्छा होईल रोज. तो तुला सतवेल, तो रोज तुला मोहात आणेल. आणेल की नाही? येशूला त्यांना मोह दिले तर आपल्याला नाही का देणार? येशूची त्यानं परीक्षा घेतली, आपली नाही का होणार? होईल. पण जिंकायचं कसं? कसं जिंकायचं? त्यांनी त्याला कोकऱ्याच्या रक्तानं आणि आपल्या वचनाच्या साक्षीनं जिंकलं. माझा प्रभू माझ्यासाठी मेला आहे, माझी सर्व पापं त्यानं क्षमा केलेली आहेत आणि त्याचं वचन माझ्या मुखात आहे. ज्याला सैतान घाबरतो त्याला जिंकलं. त्याला जिंक. त्याची तुझ्यावर इच्छा होईल परंतु तू त्यावर अधिकार कर. हालेलुया. आपल्याला राजे म्हटलंय ना, राजांचा राजा. राजांचा राजा कोण? प्रभूंचा प्रभू कोण? मग प्रभू कोण? राजे कोण?
मग अधिकार करा ना, राजा आहेत तर. राजानं अधिकार केला नाही तर काय होईल? त्याचं राज्य जाईल. हो, मॅनेजरनं त्याचं काम नाही केलं तर त्याची जागा ठेवतील का त्याला मॅनेजर म्हणून? नाही ना. मग राजा आहेत की नाही? राण्या राजे पण आहेत, राण्या पण आहेत, पण अधिकार तर बघू नंतर. आज म्हटलेला दिवस आहे, तोपर्यंत सैतानाला वाव देऊ नका. दुसरा करंथीकर 4 अध्याय 4 वचन. पान नंबर 1396. दुसरा करीन 4:4. त्यांच्यामध्ये या जगाच्या देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळी केली आहेत, यासाठी की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवाच्या शुभवर्तमानाचा उजेड त्यांच्यावर प्रकाशू नये. हालेलुया. सैतान जगातल्या लोकांची मनं आंधळी का करतो? त्यांना सुवार्ता समजत नाही, त्यांना प्रभूचं वचन कळत नाही, ते प्रभूकडे येत नाहीत, धर्म घेऊन बसतात, पण खरा जो मुक्तीदाता त्याला त्याच्याकडे येत नाहीत. का? कारण या जगाचा दैवतानं, ह्या जगाचं दैवत कोण आहे? जगाचा अधिकारी कोण आहे? सैतान. त्यानं ह्या लोकांची मनं आंधळी केली आहेत. डोळे आहेत परंतु ते पाहत नाहीत. का? कारण ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाचा प्रकाश त्यांच्यावरती पडू नये आणि त्यांनी पाहू नये आणि त्यांनी जागा होऊ नये आणि त्यांनी प्रभूला घेऊ नये आणि प्रभूचं सानिध्य आणि प्रभूचं सामर्थ्य मिळवू नये, म्हणून तो त्यांची डोळे आंधळे करून टाकतो. त्यांना वचन समजत नाही. आणि आपण हे लोकांबद्दल, हे जगातल्या लोकांबद्दल लिहिले. कुणाबद्दल? देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळ केली आहेत, या जगातल्या देवानं. पण आपली, जर आपणही त्यात गणले असू तर सांगा, माझं मन पाहतं, माझे डोळे उघडे आहेत. आपण विषय घेतलेला, माझे डोळे उघड. तेच ते, माझे डोळे उघड की मी ख्रिस्ताचे शुभवर्तमान पाहावं, ख्रिस्ताचे गौरव पाहावे, ख्रिस्ताचा अधिकार घ्यावा, ख्रिस्ताचं न्याय पण लिहावं, ख्रिस्ताच्या अधिकारात सामर्थ्यानं चालावं, पापावर अधिकार करावा. पाप करू नको मी सांगू शकतो, तुम्ही पाप करू नका, पाप करू नका, पाप करू नका, पण कसं करू नका? त्याच्यात एक व्हा, ख्रिस्तामध्ये एक व्हा, त्याच्या वचनाशी एक व्हा, त्याला पांघरा, त्याचं न्यायीपणात चाला. नाही तर सैतान आपले डोळे आंधळे करेल आणि मग काहीच समजणार नाही. प्रार्थनेला यायचा कंटाळा येईल, प्रार्थना करायचा कंटाळा येईल, प्रभूची सुवार्ता सांगायचा कंटाळा येईल, प्रत्येक गोष्टीत कंटाळा येईल, प्रभूच्या कामाचा कंटाळा येईल, ताकद राहणार नाही. आणि मग आपण बिनकामाचे ठरू. कारण प्रत्येकासाठी काहीतरी प्रभूने नेमून ठेवलेलं आहे. मला काहीच काम दिलं नाही असं सांगू नका. प्रत्येकासाठी काहीतरी दिलेलं आहे. तुमच्या अधिकाराचं एक दायरे आहे, एक वर्तुळ आहे तुमच्या अधिकाराला. तुमच्या अधिकाराखाली तुमची पत्नी आहे, तुमच्या अधिकाराखाली तुमची मुलं आहेत, तुमच्या अधिकाराखाली तुमचे नातेवाईक आहेत. तुम्ही त्याच्यावर अधिकार करता. तो नीट करा, प्रभूच्या नावात, प्रभूच्या सामर्थ्यानं करा. हालेलुया. दुसरा करंथीकर 11 अध्याय 3 वचन. दुसरा करीन 11 अध्याय 3 वचन. परंतु जसे सापाने आपल्या धूर्तपणाने हवेला ठकवले, त्याप्रमाणे कशाने तरी तुमची मने ख्रिस्ताकडील सरळपण व शुद्धपण यापासून दूर होऊन बिघडवली जातील, असं मला भय आहे. काय सांगतो पौल? की मला तुमच्याविषयी भय आहे. कारण सैतान टपलेला आहे.
कुणाला खावं कुणाला गिळावं असं गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे तो टपलेला आहे. पण एक मला सांगू द्या प्रियानो, की तो गरजणारा जरी असला तरी त्याचे दात तोडलेले आहेत. काय? सिंह तो गरजणारा जरी असला तरी त्याचे दात आणि त्याची नखं कापलेली आहेत. तो तुमच्यावरती कितीही आला तरी तो तुम्हाला इजा करू शकणार नाही. तो तुम्हाला फक्त डरकाळी फोडून घाबरवतो. तुम्ही डरकाळी फोडून त्याला घाबरवा येशूच्या नावामध्ये. कारण जो तुमच्या बरोबर आहे, जे नाव तुम्हाला दिले आहे ते सर्वात उच्च नाव आहे. त्याच्या पुढे सर्व नमन करतील, सर्व गुडघे टेकले जातील. भूत असो, अशुद्ध आत्मे असो, काही असो, सर्व गुडघे टेकलेच पाहिजेत. टेकत नाही कारण आपण पूर्ण होत नाही, आपण घेत नाही. सांगा मला पाहिजे, मला पाहिजे प्रभू, मला दे. कोणाला देईल प्रभू? जो मागेल त्याला. प्रभू मला पाहिजे, मला असं लटपट ठेवू नकोस. मी हात ठेवला तर कोणच बरं होत नाही. मी बोललो तर तुझ्या नावाने बोललो तर भूत पळत पण नाही. सांगा प्रभूला मला काय होतं जे पौलाकडे आणि पेत्राकडे ते मला पाहिजे. त्या सुंदर नावाच्या दरवाजावर तो बसलेला अपंग पेत्र त्याला म्हणाला, सोनं आणि रूप माझ्याजवळ काहीच नाही, जे माझ्याजवळ आहे ते मी तुला देतो. उठ, येशूच्या नावात चालू लाग. ते मला पाहिजे. सांगा आज प्रभूला मला ते पाहिजे. मागाल? किती वेळ लावायचा अद्याप? वेळ कोण लावतं? प्रभू लावतं देण्यासाठी की आपण लावतं मागण्यासाठी? आपण तयार नाही होत. आपण अद्याप ते याने ते केलं, त्याने ते केलं, त्याने मला ते बोललं, त्याने मला ते बोललं, त्याच्यातच अडकलेले आहात. त्या पिंजऱ्यातनं बाहेरच नाही पडत. हालेलुया. परंतु जसे सापाने आपल्या धूर्तपणाने हव्वेला ठकवले, त्याप्रमाणे कशाने तरी तुमची मने ख्रिस्ताकडील सरळपण, शुद्धपण म्हणजे पवित्रपण यापासून दूर होऊन बिघडवली जातील असे मला भय आहे. आपण जेव्हा ख्रिस्तापासून वेगळे होतो तेव्हा आपली सगळी शक्ती निघून जाते. मग काय करणार? जवळ या. तुम्ही त्याच्या जवळ या, तो तुम्हा जवळ येईल. पहिलं कोण जायचंय जवळ? आपण. कारण तो जवळ आला. त्यानं वधस्तंभावरती स्वतःला दिलं. तो आज वधस्तंभ रिकामी आहे का भरलेला आहे? वधस्तंभावरती कोण आहे आज? वधस्तंभावरती कोण आहे? कोणीच नाही. तो उठला. वधस्तंभ रिकामी आहे आणि त्याच्याबरोबर मी पण होतो. मी पण उठवला आहे. वधस्तंभ रिकामी आहे. हालेलुया. आपल्याला कसल्याने फसवू नये म्हणून सावध असा, जागे राहा. प्रभू मला सांभाळ. हालेलुया. इफिस्करास पत्र 6वा अध्याय. इफिस्करास पत्र 6वा अध्याय 10 ते 13 आपण वाचू. पान नंबर 1418. इफिस 6:10. शेवटी माझ्या भावांनो, प्रभूमध्ये आणि त्याच्या सक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा. सैतानाच्या कपटयुक्तीविरुद्ध उभे राहण्यास तुम्ही शक्तिमान व्हावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामुग्री अंगावर घ्या. काय करा? शेवटी माझ्या भावांनो. काय लिहितो पौल? माझ्या प्रियांनो, माझ्या भावांनो, माझ्या लेकरांनो, प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा. त्यानं दिलेलं आहे, तुम्ही घ्या. काय द्यायचं बाकी आहे हो? ख्रिस्त येशूनं आपल्याला सर्व आत्मिक आशीर्वादांमध्ये आशीर्वादित केलं आहे. त्याच्यामध्ये त्याची शक्ती आली, त्याचा अधिकार आला, सर्व आलं. आत्मिक सामर्थ्य आलं, आत्मिक दाना आली, आत्मिक फळं आली, सगळं काही आलं. सर्व आत्मिक आशीर्वाद दिले की नाही? काय बाकी आहे?
पण ते घ्यायचे कसं आपल्याला शिकलं पाहिजे. हालेलुया. घ्यायचं कसं, प्रभूपासून कसं प्राप्त करून घ्यायचं. दिलेलं तर आहे पण मला घ्यावं लागेल. मी तुम्हाला काही गिफ्ट दिली, पेन बक्षीस दिला आणि तुम्ही घेतलाच नाही तर दोष कोणाचा आहे? दोष कोणाचा आहे? मग तुम्ही मागता, नुसते मागतच राहता, पण घेतलं नाही तर? हातात प्याल्याचं पाणी आहे, पाण्याने भरलेला प्याला आहे आणि तुम्ही सांगा मला पाणी दे, मला पाणी दे, मला पाणी दे. अरे आहे दिलेला, पी ना. तेवढंच काम करायचं आहे. प्रभूमध्ये आणि त्याच्या सामर्थ्यामध्ये शक्तिमान व्हा, बलवान व्हा. सैतानाच्या कपट युक्तीविरुद्ध उभे राहण्यास तुम्ही शक्तिमान व्हावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री अंगावर घ्या. काय करा? देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री काय आहे? येशू ख्रिस्त. बाकी जे आहे ते येशू ख्रिस्तच आहे. वचनही त्याचंच आहे, उरस्राणही त्याचंच आहे, तारणही त्याचंच आहे, सगळं प्रार्थनाही त्याचीच आहे, सगळं त्याचंच आहे. ख्रिस्ताला पांघरा. जेव्हा मी ख्रिस्ताला पांघरत नाही तेव्हा सैतान मला घाबरत नाही, पण जेव्हा मी त्याला पांघरतो तेव्हा तो मला घाबरतोच. आणि तुम्हाला पण. फक्त कोणाला पांघरला आहे हे ध्यानात ठेवा. इकडे आपण पांघरतो आणि बाहेर जाऊन काढून टाकतो. पुढच्या रविवारी बघू ना. नाही, ते वस्त्र 24 तास 365 दिवस मरेपर्यंत घालायचे. काढता कशाला? काय झोपताना पण घालायचं आहे ना, त्यालाच घेऊन झोपायचं आहे. प्रभू मी तुला पांघरलेलं आहे. मग वाईट स्वप्न येणार नाहीत, रात्री छाताडावर बसणार नाही भूत, डोक्याखाली बायबल ठेवावं लागणार नाही, तेल पाणी लावावं लागणार नाही. अरे प्रभू माझ्या बरोबर आहे, मी ख्रिस्ताला पांघरलेलं आहे. हां, ते त्याचं शस्त्र वस्त्र सगळं काही तोच आहे. कारण आमची झोंबी रक्त व मांस यांच्याशी नाही. आम्ही माणसांशी झगडत नाही, आम्ही त्यांना ठोसे मारत फिरत नाही. आम्ही माणसांना जो चालवतो त्याच्याशी युद्ध करतो. जो वाईट करायला लावतो, जो पाप करायला लावतो त्याच्याशी आमचं युद्ध आहे. तर सत्तांशी, अधिकाऱ्यांशी व जगातील अंधाराच्या सत्ताधाऱ्यांशी, आकाशातल्या दुष्ट आत्म्यांशी आहे. याकरता तुम्ही वाईट दिवशी विरोधाला आडवे यायला आणि सर्व केल्यावर टिकून राहायला शक्तिमान व्हावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री घ्या. पुढे सगळी शस्त्र सामग्री लिहिलेली आहे, पण मी थोडक्यात सांगतो. ख्रिस्त येशूला परिधान करा, तो तुम्हाला सर्व शस्त्र पुरवणार. हालेलुया. याकोब 4:7, याकोबाचं पत्र 4 अध्याय 7 वचन. याकोब 4:7. यास्तव देवाच्या अधीन असा पण सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळेल. हालेलुया. काय नियम आहे? काय वाचलं? देवाच्या अधीन असा. देवाच्या अधीन असा मग सैतानाला अडवा, मग तो तुमच्यापासून पळेल. उलट नका करू. स्किवाचे मुलगे होते ना 7, किती 7? स्किवा याच्या प्रेषितांची कृत्य 17व्या अध्यायात आहे ना. 7 मुले होती. ती येशूच्या नावानं भूत काढायला लागली, तर भूतच त्यांच्यावरती भारी झालं आणि ते नागडे होऊन पळाले. काय पण सांगितलंय? नियम काय आहे? देवाच्या अधीन असा, त्याचं वस्त्र पांघरलेलं असा, त्याच्या आज्ञा पाळणारे असा, त्याच्या बरोबर चालणारे असा, आत्म्यानं भरलेले असा, प्रीतीनं चालणारे असा. जर तुमच्यात प्रीती असेल तर तुमच्या विरुद्ध कोणीही चढणार नाही. देवाच्या अधीन असा.
सर्व शस्त्रसामग्री अंगावर घ्या, ख्रिस्ताला पांघरा, मग सैतानाला अडवा. हालेलुया. येशूच्या नावात अडवा, कारण त्याच्या शिष्यांना येशूनं अधिकार आणि सामर्थ्य दोन्ही दिलेली आहेत. माझ्या नावात तुम्ही भूते काढून टाकाल, तुम्ही रोग्यावरती हात ठेवले म्हणजे ते बरे होतील, तुम्ही कोणतेही विष प्याले तुम्हाला काही होणार नाही. सर्व सामर्थ्य आणि अधिकार मला दिलेला आहे. यापैकी काही तुम्हाला बाधणार नाही, भूते बाधणार नाहीत. हालेलुया. हो, किती चांगलं आहे हो, आम्ही इकडेच राहिलो. बरं नाही वाटत तुम्हाला की देवानं आपल्याला किती दिलेलं आहे आणि सांगतो आपण मला हे नाही, मला ते नाही. आपल्याला नाही दिसत पण देवाला दिसतं, सैतानालाही दिसतं. हालेलुया. सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळेल. बघा, ख्रिस्तानं जेव्हा वधस्तंभावरती मरण पत्करलं त्यावेळेला सैतानाचा सर्व अधिकार त्यानं नेस्तनाबूत केला, त्याला चेंगरलं, त्याचे डोके फोडले. सैतानानं त्याची टाच फोडली, परंतु त्यानं सैतानाचं डोकं म्हणजे अधिकार फोडून टाकला आणि पुन्हा आपल्याला दिला. जो सैतानापासून आदामापासून सैतानानं घेतलेला तो येशूनं वधस्तंभाच्या द्वारे सैतानाकडून पुन्हा घेतला आणि तो त्याच्या मंडळीला दिलेला आहे. हालेलुया. कलोसीकरास पत्र 2 अध्याय 13 ते 15 आपण वाचू. बघा, अधिकार लक्षात ठेवा. कलोसीकरास पत्र 2 अध्याय 12 ते 15. त्याच्याबरोबर तुम्ही बाप्तिस्मात पुरला गेला, त्याच्यातच तुम्ही त्याला मेलेल्यांमधून उठवणारा जो देव त्याच्या करणीवरील विश्वासाने त्याच्याबरोबर उठवलेले आहात. आणि जे तुम्ही तुमची पातके व तुमच्या देहाची असूनता यामध्ये मेलेले होता, त्या तुम्हास त्याने तुमचे सर्व अपराध क्षमा करून त्याच्याबरोबर जिवंत केले आहे. आणि आम्हाविरुद्ध असलेला जो विधीतला हस्तलेख आम्हाला उलट होता तो त्याने खोडून व वधस्तंभाशी खिळून मधून काढून टाकला. त्याने त्या वधस्तंभावर सत्तास आणि अधिकारास नाडून घेऊन उघड प्रदर्शन करून त्यांच्यावर जय मिळवला. हालेलुया. मिळवायचा बाकी आहे की मिळवला? कधी? 2025 वर्षापूर्वी. हालेलुया. आणि तो त्यांना आपल्याला दिलेला आहे. काय लिहिलंय? त्याच्याबरोबर तुम्ही बाप्तिस्म्यात पुरले गेला. त्याच्याबरोबर मेलो. बाप्तिस्मा घेतला तेव्हा काय केलं? त्याच्याशी एक झालो, त्याच्या मरणाशी एक झालो, त्याच्या पूर्णात एक झालो, त्याच्या उठण्यामध्ये एक झालो. हालेलुया. आणि त्याच्याबरोबर बसलेलो आहोत. हालेलुया. बघा, त्याच्यातच म्हणजे ख्रिस्तातच तुम्ही त्याला मेलेल्यांतून उठवणारा जो देव त्याच्या करणीवरील विश्वासाने त्याच्याबरोबर उठवलेले आहात. उठवले का त्याच्याबरोबर? आणि जे तुम्ही तुमची पातके व तुमच्या देहाची असूनता यामध्ये मेलेले होता. आपण कशात मेलेलो? आपल्या पातकांमध्ये, आपल्या पापांमध्ये. पाप होते म्हणून शाप होते, शाप होते म्हणून आजार होती, दुःख होती, गरिबी होती, शाप होते आणि मरण होतं. परंतु येशूनं पापाची नांगीच ठेचून काढली आणि त्याचं न्याय पण आपल्याला दिलं. तो त्याला ज्याला पाप ठाऊक नव्हतं तो आम्हासाठी पाप असा झाला, जेणेकरून आम्ही त्याच्या नीतिमत्वानं न्याय पण ठरावं, देवाचं न्याय पण ठरावं. त्याचं न्याय पण त्यानं मला दिलं. त्याचं न्याय पण किती होतं? 0 पाप. देवाचं न्याय पण किती आहे? ख्रिस्ताचं न्याय पण किती आहे?
शून्य पाप. मग ते त्यानं नाही पण मला दिलेलं आहे वस्त्र. मग जेव्हा मी देवाजवळ जातो तेव्हा देव मला ख्रिस्त म्हणून पाहतो. त्यामुळे धैर्याने त्याच्या राजासनासमोर जा. कसं जायचंय? भीत भीत धैर्यानं, की माझा बाप आहे, मी त्याचा मुलगा आहे, 24 तास मी कधीही त्याच्याबरोबर जाऊ शकतो, माझा तो कधीही ऐकतो. धैर्यानं. पण पाप असेल तर धैर्य येणार नाही. हालेलुया. जे तुम्ही तुमची पातके व तुमच्या देहाची असून तर ह्यामध्ये मेलेले होता, त्या तुम्हास त्याने तुमचे सर्व अपराध क्षमा करून त्याच्याबरोबर जिवंत केले. आणि आम्हाविरुद्ध असलेला जो विधीतला हस्तलेख आम्हाला उलट होता, सर्व शाप होते, नियमशास्त्राचे सर्व शाप, विधीतला हस्तलेख आमच्या बरोबर उलट होता. आम्हाला शाप असे होते, कारण सर्वांनी पाप केलेलं आणि देवाच्या गौरवाला उणे पडलेले. आणि पापाचं वेतन मरण होतं, शाप होतं आणि आजार होते. ते त्यांना सर्व वाहिले. आमचं पाप पण घेतलं, आमचे आजार पण घेतले, आमचे अन्याय घेतले, आमचे शाप घेतले, सर्व काही त्या वधस्तंभावरती खेळून टाकलं आणि ते खोडून टाकलं. आणि त्या वधस्तंभावर 27, कोणत्या 27? आकाशातल्या अंधकाराच्या 27 अधिकारास, सैतानाच्या सर्व अधिकारास नाडून घेऊन विजय मिळवून उघड प्रदर्शन केले आणि त्यावर जय मिळवला. आपला आमदार जिंकून आल्यावर काय करतात तो? रस्त्यावर काय काढतात? धिंड की मिरवणूक? मिरवणूक काढतात ना, ढोल ताशे वाजवतात की नाही? मग तेच लिहिलेलं आहे, जेव्हा त्यानं तो विजय मिळवला तेव्हा सर्व देवदूत जल्लोष करत होते की जिंकलेला आहे, सैताना तुझं डोकं ठेचलेलं आहे, तुझा काही अधिकार राहिलेला नाही. जर तुम्हाला माहीत पडलं तर तुम्ही जिंकाल, पण सैतान माहीत पडू देत नाही. पण आज तुम्हाला माहीत पडलेलं आहे. मग आता काय करणार? प्रकाशाच्या मुलासारखे चाला. तुम्ही प्रभूमध्ये उजेड आहात, उजेडाच्या मुलासारखे चाला, कारण तुम्ही उजेड आहात. अंधाराची तुमच्यावर काहीच सत्ता चालणार नाही, कारण येशूने तो जय मिळवून आपल्याला दिलेला आहे. तो सर्वदा आपल्याला जयोत्सवात नेतो. ख्रिस्त येशूमध्ये आपण सर्व गोष्टींमध्ये विजयी आहोत. विजय मिळवणार आहोत नाही, त्याच्या विजयात चालणार आहोत आणि चालत आहोत आणि चालू. आपल्याला नाही विजय मिळवायचा. अरे विजय मिळवलेला आहे तर आणखी काय मिळवणार तुम्ही? अहो, राजा कोणत्या राजाला जिंकतो आणि त्याला जेलमध्ये टाकतो, आणखी किती विजय मिळवणार त्याच्यावर, जो जेलमध्ये आहे त्याच्यावर? हो, चिडवायचं आहे, हरला 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 ना. हालेलुया. घेणार का? काय इथून तिथून फुंकले वारे, जाऊ दे, मला नाही घेवत, राहू दे, तर सैतान तिकडे, राहू दे मला इकडे, माझ्याने नाही होणार, मी आहे ते बरं आहे. कोण त्याच्याशी पंगा घेणार हो? उलटा फिरला मग. त्याच्यासाठीच बोलवलं आपल्याला, उलट फिरून आपण घाबरावं म्हणून. त्याने आपल्याला भीतीचा आत्मा दिलाय. कसला दिलाय? दिलाय की देणार आहे? प्रीतीचा आणि सावध मनाचा आत्मा दिलेला आहे. आहे तुमच्यामध्ये, तो आहे. वाढवा, तो चेतवून वाढवा, त्यांच्यावर फुंकर टाका, त्याला विझवू नका, वाढवा रोज आणि रोज. घ्याल? घेऊ तर जिंकू. रोजच्या जीवनात किती कष्ट असो, किती दुःख असो, किती आपला छळ हो, प्रभू मी तुझ्यामध्ये विजयी आहे आणि तू माझ्यामध्ये आहेस, आणि मी कोणत्याही गोष्टीला भीत नाही, कारण तू मला अधिकार दिलेला आहेस. माझ्या नावानं तुम्ही हे करा. तो म्हणतो, मी सैतानाला विजयसारखा खाली पडताना पाहिलं ना येशूनं.
सैतानाला विजेसारखा खाली पडताना पाहिलं, त्याचं त्याने डोकं ठेचलं आणि त्याच्यावरती आपल्याला अधिकार दिलेला आहे. जो अधिकार पहिल्या मंडळीत होता तो आजही आहे, पण आपण घेत नाही, आपल्याला ठाऊक नाही. प्रत्येकानं घ्यायचं आहे, फक्त त्याच्याशी एक व्हायचं आहे, त्याच्या अधीन असायचं आहे. त्याच्याशिवाय मला अधिकार वापरता येत नाही, त्याच्याशिवाय मला काहीच सामर्थ्य नाही. जो मी आहे, जो तुम्ही आहात, ते त्याच्या कृपेमुळे आहात. हालेलुया. त्यामुळे गर्वही नको की प्रभू मी हे केलं, प्रभू मी ते केलं, मी तुझ्या नावाने ते केलं, मी तुझ्या नावाने ते केलं. तो सांगेल मी तुला ओळखत नाही. त्यामुळे गर्वही करायचा नाही. प्रभू तू दिलं, तू माझ्यातून करून घेतलं, तुला धन्यवाद. असं लिहिलंय की देवानं पौलाच्या हातून अत्यंत मोठे चमत्कार करून घेतले. काय लिहिलंय? देवानं पौलाच्या हातून मोठे मोठे चमत्कार करवून घेतले. कोणी केले? देवानं. कोणाच्या हातून? करणं देवाच्या हाती आहे, बोलणं आपल्या हाती आहे. जीवन आणि मरण जिभेच्या सत्तेत आहे, त्याचे फळ तू खाशील. तुम्ही काय बोलता? सैतानाला वाव देऊ नका. आपण वाईट बोलू, सैतान वाईटच करणार. आपण जे पेरू तेच उगवणार. आपल्या मुखातील शब्द सैतान ऐकतो आणि त्याप्रमाणेच करतो. आपल्या मुखातील शब्द बीज आहेत. काय आहेत? बीज. चांगली पण आहेत, वाईट पण आहेत, पण टाकायची कोणती, लावायची कोणती, आपल्याला माहीत पाहिजे. देवाचं वचन चांगलं बीज आहे, ते पेरत राहा. भला त्याला बसलेलं मारांच्या वळणी मला आरोग्य प्राप्त झालं आहे. तो माझ्यासाठी शाप असा झाला जेणेकरून मी आशीर्वादित व्हावं. तो माझ्यासाठी मेला जेणेकरून मी जिवंत राहावं. सगळी वचनं बीज आहेत, पण त्या बीजाच्या विरुद्ध जे आपण बोलू तेही बीज आहे. आणि सैतान ते घेतो आणि लावतो. आणि तुम्ही ज्या आत्म्याकरता पेराल त्या आत्म्याचे जीवन हे कापणी कराल. जर देहाकरता पेराल तर देहापासून मरण ह्या पिकाची कापणी कराल. सैतानाला वाव देऊ नका. आपल्या मुखाद्वारे, आपल्या वागण्याद्वारे, आपल्या बोलण्याद्वारे सैतानाला वाव द्यायचा नाही. करूया प्रार्थना. घ्यायचं? हो. सोडायचं नाही. रोज ध्यानात जाऊन मनन करायचं. प्रभू तू मला काय काय दिलेलं आहेस, तुझ्यामध्ये मी कोण आहे, मी तुझा लेकरू आहे, तुझा मी पुत्र आहे आणि तू माझ्यामध्ये सर्वस्व आहेस. जे मला जीवनासाठी आणि सुभक्तीसाठी ज्या गोष्टी पाहिजेत त्या तू मला वचनाच्याद्वारे, तुझ्या सान्निध्याद्वारे, तुझ्या आत्म्याद्वारे दिलेल्या आहेत, जेणेकरून मी तुझ्या स्वभावाचा भागीदार व्हावं, तुझ्या अधिकाराचा भागीदार व्हावं, तुझ्या सामर्थ्याचा भागीदार व्हावं आणि तुझ्यासाठी मी तुझं राज्य पुढे आणि पुढे न्यावं. तो माझा बिझनेस. हालेलुया. घे प्रभू, आम्हाला वापर. आम्ही तुझ्या पुढे रिकामी होतो, तुझ्या पुढे अधीन होतो, तुझ्या पुढे नतमस्तक होतो, नम्र होतो. प्रभू आमचा ताबा घे. तुझ्या आणि आमच्या विरुद्ध, तुझ्या आणि आमच्यामध्ये जी आड भिंत आहे पापाची, जे काही असेल, ज्याला कोणाला क्षमा केली नसेल, कोणाला वाईट बोललं असेल, कोणाशी भांडण असेल, व्यभिचार असेल, मूर्तीपूजा असेल, दारूबाजी असेल, गुटखा असेल, सिगरेट असेल, जे काही असेल ते आज प्रभू येशूच्या नावात आम्ही नष्ट करतो. हालेलुया. प्रभू तुझ्या रक्तानं आम्हाला तू शुद्ध केलेलं आहेस. तुझ्या न्यायपणाची वस्त्र तू आम्हाला पांघरवलेली आहेत. प्रभू ते रोज आम्ही रसवस्त्र घालावं आणि सैतानाला अडवावं, म्हणजे तो आमच्यापासून पळेल. प्रभू आम्ही भिणार नाही, कारण तू आम्हाला भीतीचा नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा, सावध मनाचा आत्मा दिलेला आहेस. तो चेतवून वाढवण्यासाठी प्रभू आज आमचं सहाय्य कर. आम्हाला कोणालाही रिकामी जाऊ दे नकोस. आज आम्हाला भर, तुझ्या आत्म्यानं भर. तुझी आग आम्हावरती ओत. आमचं काळपण काढून टाक, आमचं पाप जाळून टाक आणि आम्हाला तुझ्या तेजानं तेजस्वीत कर. प्रभू आम्हाला पेटव, कारण तू तुझ्या सेवकांना अग्नीचा जाळ असा करतो. आज तुझ्या मुलांना अग्नीचा जाळ असा कर. प्रभू सहाय्य कर. येशूच्या नावात मागतो.